रविनगर परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जुन्या कारणावरून 3 इसमांनी तीर्थ वानखेडे याच्यावर घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करून गंभीररित्या जखमी केलं व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाल्याने त्यांच्या राहते घरी तसेच इतरत्र शोध घेण्यात आला, परंतु ते मिळून आले नाही। आरोपीबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली की गुन्ह्यातील तिन्ही आरोपी हे खंडेलवाल नगर अमरावती जंगल परिसरात लपले आहेत। अशी माहिती प्राप्त झाल्यानं ताबडतोब खंडेलवाल नगर परिसरात आरोपींचा शोध घेतला असता आरोपी सूरज बघेकर, चेतन पिंजरकर आणि रोशन पिंजरकर यांना शस्त्रासह खंडेलवाल नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आलं। त्या तीर्थ हा त्यांच्या एरियामधल्या शिवप्रेमी मित्रमंडळ रविनगर या मंडळाचा अध्यक्ष झाला होता शिवजयंतीच्या वेळी आणि त्याच्याच एरियामध्ये राहणारे सूरज बघेकर, चेतन पिंजरकर आणि रोशन पिंजरकर हे त्याच्याबरोबर वाद घालत होते की यावर्षी रोशन पिंजरकरला अध्यक्ष बनायचे होते पण तू बनला, त्या कारणावरून गेले काही दिवस त्यांचा वाद सुरू होता। म्हणजे आज पहाटेच्या सुमारास 2 वाजताच्या सुमारास या तीर्थला त्या समोरच्या 3 आरोपींनी त्यांच्या एरियामध्ये रविनगरमध्ये बोलवले इंद्रपुरी शाळेजवळ आणि त्या ठिकाणी त्याच्यावर बरोबर वाद घालून त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने त्याच्यावर हल्ला केला। त्याचवेळी त्याचा भाऊ मैताचा भाऊ त्या ठिकाणी गेला, चुलत भाऊ, आणि त्याचे 2-3 मित्र पण त्या ठिकाणी गेले। त्यावेळी आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले आणि एकूण याच्यामध्ये तीर्थ जो आहे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि पोलीस स्टेशन राजापेठ या ठिकाणी त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 115(2) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे।